टँकरने गावातील आडामध्ये सोडण्यात येणारे पाणी भरण्यासाठी गेलेली विवाहित महिला तोल जाऊन आडामध्ये पडली आहे। त्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झालाय। ही घटना मंगळवार दिनांक 29 तारखेला सायंकाळी 4:30 वाजता तालुक्यातील नागलवाडी येथे घडली आहे। दुष्काळाने पुन्हा एकदा एका महिलेचा जीव घेतलाय। टँकरने गावातील आडामध्ये सोडण्यात येणारे पाणी भरण्यासाठी गेलेली महिला आडामध्ये पडल्याने तिचा मृत्यू झाला। शेवगाव तालुक्यातील नागलवाडी येथे दुपारी 4:30 दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली। सत्यभामा शिवाजी ढाकणे वय वर्ष 30 ही महिला तालुक्यातील पूर्व भागातील नागलवाडी येथे तीव्र पाणी टंचाई असल्यामुळे 4 दिवसापूर्वीच टँकरच्या 2 खेपा मंजूर झाल्या। टँकरचे पाणी प्रत्येकाच्या टाकीमध्ये सोडण्याऐवजी कशामध्ये तरी साठवण्यात येऊन ते ग्रामस्थांना देण्यात यावे असा नियम असल्यामुळे पाण्याचा टँकर गावामध्ये असलेल्या जुन्या आडाची स्वच्छता करून त्यामध्ये सोडण्याची व्यवस्था ग्रामपंचायतीने केली होती। आड हा सुमारे 15 ते 20 फूट खोल असून रुंदी फारच कमी आहे। नेहमीप्रमाणे आडामध्ये टँकरची सकाळी पहिली खेप टाकून दुसरी खेप सायंकाळी 4:30 वाजता सोडली जात होती। यावेळी सोडलेले पाणी हंड्यामध्ये भरण्यासाठी सत्यभामा शिवाजी ढाकणे ही विवाहिता पुढे झाली असता शरीराचा तोल जाऊन आडामध्ये पडली। सत्यभामा ढाकणे आडामध्ये पडता तिथे उपस्थित असलेल्या महिलांनी आरडाओरडा केली। त्यानंतर सोडले जात असलेले पाणी बंद करून काही तरुणांनी उड्या मारून सत्यभामा ढाकणे यांना वरती काढले, मात्र वरून होणारा पाण्याचा मारा यामुळे त्यांचा मृत्यू झाला। याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात खबर देऊन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली। सत्यभामा ढाकणे यांच्या 5 सासू सासरे पती 3 मुली व 1 मुलगा आहे। रात्री उशिरा उत्तरीय तपासणी करून अंत्यसंस्कार करण्यात आले। या घटनेने तालुक्यासह जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे। प्रतिनिधी अलीम शेख सह संदीप देहडराय, जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन, अहमदनगर।